वसंतरावजी सूर्यवंशी गुरुजी, नाना सूर्यवंशी, विष्णुजी जाधव, समस्त मान्यवरांनी कृपया व्यासपीठावर येऊन शिवप्रतिमेचं पूजन करावं। यानंतर या उद्घाटन सोहळ्याला विधिवत शुभारंभ होत आहे। आजचे प्रमुख व्याख्याते निवृत्त ब्रिगेडियर आदरणीय हेमंतजी महाजन आणि समस्त उत्सव समितीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आपण हा शिवप्रतिमेच्या पूजनाचा कार्यक्रम इथे संपन्न करत आहोत। मी समस्त मान्यवरांना संजयजी गुंजाळ, रवी हराळे, राजेश पिल्ले, संतोषजी हिंदळेकर, भूपेंद्र काळे, मुकुंदजी गायधरी माणसाच्या मनामनामध्ये जे शिवराय आहे त्या शिवरायांचं प्रतिमेचं पूजन होत आहे। 2017चा विधिवत उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे। समस्त शिवभक्तांनी जोरदार टाळ्या वाजवून हर 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 जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी। धन्यवाद। सर्व शिवभक्तांना मानाचा मुद्रा देत आपण या शिवसंस्कार महोत्सव पुन्हा शुभ घडूया याचं उद्घाटन सोहळा इथे संपन्न झालेला आहे। यानंतर मी सर्व मान्यवरांना विनंती करेन की अमर जवान ज्योत या इथे पुष्प अर्पण करून आपण सर्व शहीदांना मानवंदना देणार आहोत। आजचे प्रमुख व्याख्याते दहशतवाद आणि काश्मीर या अभ्यासपूर्ण व्याख्यानाचे निवृत्त ब्रिगेडियर हेमंतजी महाजन आणि समस्त आजी माजी सैनिक यांच्या उपस्थितीमध्ये आपण शहीदांना मानवंदना देत असताना आपले सचिव रुपेशजी गायकवाड यांचे काव्यातून शब्द सुमनातून इथे शहीदांना मानवंदना देणार आहे। मोहताज नहीं है देशभक्ति, सिर्फ 2 दिन की मोहताज नहीं है देशभक्ति। 15 अगस्त और 26 जनवरी नागरिकों को हितात्म्यांना मानाची वंदना। या भारत मातेच्या लेकरांना त्रिवार वंदन करूया आणि केवळ 15 अगस्त आणि 26 जानेवारीला जय हिंद वंदे मातरमचे नारे न देता हा देश माझा देव आहे, हा देश माझा धर्म आहे, या देशासाठी सर्व कर्म समर्पित आहे असा संकल्प करूया या अमर ज्योती समोर, या शहीदांसमोर। सर्वांनी कृपया 2 मिनिटं मौन धारण करत उभं राहायचं आहे। या संपूर्ण काळामध्ये जे शहीद झालेले आहेत त्या जवानांना आपण इथे मानवंदना देणार आहोत। मी रुपेशजींना विनंती करतो, तसं उघडलं जातं तसं या विभागात कष्टकरी सामान्य वर्ग राहतो। सकाळी उठतो की काही स्वप्न पाहत तो आपल्या बॅग घेऊन छोट्या बोगद्यातून कामाला जाताना त्याला खूप विचार होत असतात। सायंकाळी थकून घरी येताना मोठ्या बोगद्यातून गर्दी ती स्वप्न हरवत जातात। असं असलं तरी इथे अनेक असामान्य लोकही आहेत। या असामान्यांना मोठा करणारा हा शिवसंस्कार महोत्सव। या उद्घाटन सोहळ्याला निवृत्त ब्रिगेडियर हेमंतजी महाजन यांचं व्याख्यान, शहीदांना श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम, असं हे नियोजन आगळं वेगळं आहे। या वेगळ्या आयोजनाचा आपण सर्व साक्षीदार आहात। आपल्या मनामध्ये एक राष्ट्रप्रेम जागवणारा हा कार्यक्रम आहे। कृपया आपण उभं राहून या संपूर्ण वर्षभरामध्ये जे शहीद जवान आहेत त्यांना मानवंदना देऊया। कृपया आपण सर्वांनीच, त्याचप्रमाणे संस्थेचे सचिव सुभेदारजी नामदेव कदम, खजिनदार लेडी सुदाम मोरेजी, नाईक अनंत आंबे, हवालदार अनंत कदम, नाईक चंद्रकांतजी मोहिते, नाईक विजयजी चव्हाण, शिपाई विठ्ठल कदम, वाईफ ऑफ एक्स पीओ आशाताई बाजीराव, त्याचप्रमाणे ॲडिशनल लेफ्टनंट भारद्वाज, पेटी ऑफिसर एस के सिंह, ऑर्डिनरी लेफ्टनंट योगेशजी दीक्षित, नाईक विनायकजी शिर्के, हवालदार तुळशीरामजी कांबळे, चीफ पेटी ऑफिसर विजयजी जेटे, वाईफ ऑफ एक्स नाईक श्रीमती
विमलजी उपस्थित आहे। श्रद्धांजली देण्यासाठी आपण एक छोटीशी कविता तुमच्यासमोर सादर करतो आणि त्यानंतर आपण आपल्या जागेवर 2 मिनिटं शांत उभे राहून या सर्व शहीदांना श्रद्धांजली द्यायची आहे। कृपया सगळ्यांनी शांत राहा, कारण की ही शांतता या व्यासपीठाला आणि त्या सैनिकांना अभिप्राय आहे। सगळ्यांनी शांत राहायचंय। मारून मारून माराल किती, मारून मारून माराल किती, हा 125 कोटींचा देश आहे। ताऊस राखून आलो आम्ही, तरी एकात्मता आमची अजून शेष आहे। जिंकल्याची नशा चढेल, जिंकल्याची नशा चढेल, हा क्षणभराचा भास आहे। अरे 150 वर्ष पाठीशी आमच्या लढण्याचा इतिहास आहे। लपून छपून लढता तुम्ही, लपून छपून लढता तुम्ही, औलाद तर भित्र्यांची आहे। 26 अकराला जी आम्ही पाहिली ती झळक पिसाळलेल्या आहे। तसे तुमचे नापाक इरादे कधी पूर्ण होऊ शकत नाही, तसे तुमचे नापाक इरादे कधी पूर्ण होऊ शकत नाही। माझ्या भारत मातेची शपथ, उगाच आम्ही काही बघत नाही। कधी हिरवा तर कधी भगवा ही तुमची धार्मिक ढाल असते, कधी हिरवा तर कधी भगवा ही तुमची धार्मिक ढाल असते, पण वाहिले जातीचे रक्त ते फक्त लाल असते। हा गैरसमज मनातून काढून टाका, हा गैरसमज मनातून काढून टाका की तुम्ही आम्हाला गुलाम कराल। हा गैरसमज मनातून काढून टाका की तुम्ही आम्हाला गुलाम कराल। अरे एक दिवस तुम्ही सुद्धा भारत माता की जय म्हणत माझ्या तिरंग्याला सलाम कराल। भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। सगळ्यांनी आपल्या जागेवर 2 मिनिटं शांत उभारून शहीदांना श्रद्धांजली व्हायची। ओम शांती शांती शांती। धन्यवाद। यांना विनंती आहे उत्सव समितीच्या सन्मान्य पदाधिकारी पंडित ताई यांना विनंती आहे की आपल्या शुभास्ते सत्कार होईल। वाईफ ऑफ एक्स9 श्रीमती विमल पोळ, विमल पोळ, सन्माननीय वाईफ ऑफ एक्स9 श्रीमती विमलताई पोळ यांचा सन्मान होत आहे। मी परिवहन समितीचे सन्माननीय सदस्य सुभाष मस्के साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभहस्ते पुढील सत्कार होईल। सीतारामजी गुजर, नाईक सीतारामजी गुजर यांचा सन्मान परिवहन समितीचे सन्माननीय सदस्य सुभाष मस्के यांच्या शुभहस्ते होत आहे। त्या या इथे सूर्यवंशी गुरुजी आहेत, त्यांना मी विनंती करेन आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ मार्गदर्शक आदरणीय वसंतरावजी सूर्यवंशी आपल्या सर्वांचेच गुरुजी यांच्या शुभहस्ते आपण सीतारामजी गुजर नाईक यांचा सन्मान करत आहोत। वतीने ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचा सत्कार होत आहे। मी संस्थेचे व्यवस्थापक विंग कमांडर घनश्यामजी गुप्ता आणि सचिव नामदेवजी कदम यांना विनंती करेन समस्त माजी सैनिकांच्या वतीने आपले नेतृत्व, आपले मार्गदर्शक ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचा नागरी सत्कार कल्याण पूर्वकरांच्या वतीने करावा। नागरी सत्कार आणि या कार्यक्रमाचा वतीने सत्कार संपन्न होत आहे। जोरदार टाळ्या वाजवून आपण इथे तर मानवंदना संपन्न होणार आहे। छत्रपती शिवाजी राजांसारखे पुन्हा शिवबा घडवावा या उद्देशाने हा शिवसंस्कार उत्सव सालाबादप्रमाणे याही वर्षी होत आहे आणि तरुणांसमोर कल्याणपूर्वतील समस्त मान्यवरांसमोर आपण आदर्श ठेवण्यासाठी शिवकल्याण पुरस्कार वितरण या इथे प्रथम संपन्न होईल आणि त्यानंतर मान्यवरांचा सत्कार होईल। मी आजचे पुरस्कार विजेते आदरणीय बिपिनजी पोटे यांचा सत्कार करण्यासाठी कार्याध्यक्ष आणि स्थानिक आमदार गणपतशेठजी गायकवाड यांना विनंती करेन सन्माननीय बिपिन दत्तात्रय पोटे यांना या वर्षीचा शिवकल्याण पुरस्कार 2017 देऊन सन्मानित केले जात आहे। सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात असामान्य कामगिरी करून कल्याणपूर्व नगरीमध्ये आपल्या कल्याणकरांचं नाव देशात आणि विदेशात उज्ज्वल करणारे माननीय बिपिन दत्तात्रय पोटे यांना या वर्षीचा हा कल्याणपूर्वचा मानाचा पुरस्कार
शिवकल्याण पुरस्कार या ठिकाणी देऊन गौरवण्यात येत आहे. बिपिन पोटे हे आपल्याला बिपिन दत्तात्रय पोटे या नावाने जरी आपण त्यांना ओळखत असलो तरी सुद्धा त्यांची खरी ओळख आपल्या सर्वांसाठी मी या ठिकाणी सांगतो. बिपिन पोटे यांनी स्वतःचं करिअर हे स्वतः घडवलेलं आहे. पोटे हे जरी आडनाव त्यांच्या मागे असलं तरी स्वतःचं कर्तृत्व हे त्यांनी स्वतः घडवलंय. त्यांचं शैक्षणिक क्षेत्रातलं कार्य त्यांनी स्वतः केम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल ही उभी केलेली आहे. त्याचबरोबर त्यांच्या शाळेमध्ये आज 4000 विद्यार्थी शिकतात. याच्या पलीकडे जाऊन सगळ्यात महत्त्वाचं कार्य, ज्या कार्यासाठी त्यांना आपण हा पुरस्कार देतोय त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे कार्य आहे की एक आपण सगळीकडे काही ना काहीतरी मोटिवेशनल म्हणून शिकायला जातो, तसं ते सुद्धा संतोष नायर यांच्याकडे शिकायला गेले. ते शिकले पण ते शिकून थांबले नाही, तर ते त्याच्यातून जे शिकलं ते त्यांनी आत्मसात केलं आणि ते शिकलेलं आत्मसात केलेलं ते आज महाराष्ट्रभर वाटत फिरत आहेत. आज अनेक विद्यार्थी, अनेक पालक, अनेक शिक्षक, अनेक मुख्याध्यापक असे त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन कशा पद्धतीने शैक्षणिक क्षेत्रात काम करायचं याचा वारसा त्यांच्याकडून घेतात आणि म्हणून त्यांचं हे कार्य मोठं आहे. त्या कार्यासाठी आजचा हा पुरस्कार त्यांना देण्यात येत आहे. म्हणून आजच्या ह्या पुरस्काराचे मानकरी बिपिन पोटे यांचा सन्मान, यांचा यथोचित गौरव आपले कल्याण पूर्वचे आमदार आणि या समितीचे कार्याध्यक्ष गणपतशेठ गायकवाड हे करतात. यानंतर आपले पुढचे या पुरस्काराचे मानकरी आहेत मनोज रामशेखर राय. मनोज रामशेखर राय ही व्यक्ती आपल्या सर्वांसाठी परिचित आहे. एक भवन निर्माता, बिल्डर म्हणून त्यांची सर्वांना ओळख आहे. पण मित्रांनो, याच्या पलीकडे जाऊन एखादी व्यक्ती जर काही काम करत असेल तर त्याचा निश्चितपणे गौरव झाला पाहिजे, ती ओळख लोकांच्या समोर आली पाहिजे. आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो की अनेकांप्रमाणे कल्याणपूरमध्ये बाहेरून या ठिकाणी आल्याच्या नंतर एक सामान्यपणे इलेक्ट्रिशियन म्हणून कामाला सुरुवात केलेली ही व्यक्ती हळूहळू इलेक्ट्रिशियन ते इलेक्ट्रिशियन कॉन्ट्रॅक्टर आणि त्यानंतर हळूहळू बिल्डर तर अनेक आहेत, परंतु एक नावाजलेला बिल्डर ज्यांचं नाव समाजामध्ये चांगल्या पद्धतीने घेतलं जातं अशा पद्धतीचा बिल्डर जो लोकांसाठी 2 वेळेला माघार घेतो, 2 पैसे त्यांच्यासाठी कमी करतो आणि तेवढं जे काही त्यांचं व्यावसायिक कार्य त्याच्या पलीकडे जाऊन कल्याणपूरमध्ये अनेक सामाजिक संस्थांना मदतीचा हातभार आणि त्याच्याही पलीकडे जाऊन जी गोष्ट अनेक लोकांना माहीत नाही की अनेक विद्यार्थ्यांचं पालकत्व त्यांनी घेतलेलं, अनेक विद्यार्थी त्यांनी दत्तक घेतलेले, अनेक शाळांना शैक्षणिक साहित्याचा पुरवठा ते करतात. हे कार्य ते कधीही लोकांना स्वतःहून सांगत नाहीत आणि त्यांची ती ओळख अजूनपर्यंत समाजापासून लपलेली. अशा पद्धतीचं शैक्षणिक कार्य, कला क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कलाकारांना प्रोत्साहन, क्रीडा क्षेत्रात काम करणाऱ्या क्रीडापटूंना प्रोत्साहन, अशा पद्धतीचं कार्य करत कल्याणपूरमध्ये सतत मदतीचा हात पुढे करणारे मनोज राय यांचा सन्मान या ठिकाणी ब्रिगेडियर हेमंत महाजन आणि कार्याध्यक्ष आमदार गणपतशेठ गायकवाड यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद. To create confidence and leadership in the people by the providing them best education या टॅगलाईन नुसार बिपिनजी पोटे यांनी शैक्षणिक क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. भाऊसाहेब पोटे विद्यालय, 1200 विद्यार्थी, द केम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल, IGCS बेसिक करिक्युलम, केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन या कल्याणपूरतील मुलांना हा उत्तम शैक्षणिक वारसा देणारे आणि पोटे ट्युटोरियलच्या माध्यमातून, पथिक संस्थेच्या माध्यमातून नेतृत्व घडवणारा कल्याणपूरचा एक मानाचा हिरा त्याला सन्मानित करण्यात आलेला आहे. शिवकल्याण पुरस्कार 2017 मी बिपिनजी पोटे यांना विनंती करेन की आपण सदैव साकुरीमधून काम केलेलं आहे अशा या उमद्या नेतृत्वाला, प्रसन्न व्यक्तिमत्वाला विनंती आहे की आजच्या या उत्सवाचं औचित्य साधून आपलं मनोगत, आपलं मार्गदर्शन करावं. त्यांना ओळखत असतो तरी सुद्धा त्यांची खरी ओळख आपल्या सर्वांसाठी मी या ठिकाणी सांगतो. बिपिन पोटे यांनी स्वतःचं करिअर हे स्वतः घडवलेलं आहे. पोटे हे जरी आडनाव त्यांच्या मागे असलं तरी स्वतःचं कर्तृत्व हे त्यांनी स्वतः घडवलंय. त्यांचं शैक्षणिक क्षेत्रातलं कार्य त्यांनी स्वतः केम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल ही उभी केलेली आहे. त्याचबरोबर त्यांच्या शाळेमध्ये आज 4000 विद्यार्थी शिकतात. याच्या पलीकडे जाऊन सगळ्यात महत्त्वाचं कार्य, ज्या कार्यासाठी त्यांना आपण हा पुरस्कार देतोय त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे कार्य आहे की एक आपण सगळीकडे काही ना काहीतरी मोटिवेशनल म्हणून शिकायला जातो, तसं ते सुद्धा संतोष नायर यांच्याकडे शिकायला गेले. ते शिकले पण ते शिकून थांबले नाही, तर ते त्याच्यातून जे शिकलं ते त्यांनी
शिकलेलं आत्मसात केलेलं ते आज महाराष्ट्रभर वाटत फिरत आहेत. आज अनेक विद्यार्थी, अनेक पालक, अनेक शिक्षक, अनेक मुख्याध्यापक असे त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन कशा पद्धतीने शैक्षणिक क्षेत्रात काम करायचं याचा वारसा त्यांच्याकडून घेतात आणि म्हणून त्यांचं हे कार्य मोठं आहे. त्या कार्यासाठी आजचा हा पुरस्कार त्यांना देण्यात येत आहे. म्हणून आजच्या ह्या पुरस्काराचे मानकरी बिपिन पोटे यांचा सन्मान, यांचा यथोचित गौरव आपले कल्याण पूर्वचे आमदार आणि या समितीचे कार्याध्यक्ष गणपतशेठ गायकवाड, सर्व शिवसंस्कार उत्सव समितीचे पदाधिकारी, आमचे कल्याणपूर्वचे स्थानिक आमदार गणपतजी गायकवाड, शिवसंस्कार समितीचे कार्याध्यक्ष अनिलजी सोनवणे, उपस्थित सगळीच लोक त्यांनी माझ्याबद्दल अगोदर सांगितलं ते नाना असतील, विष्णुशेठ जाधव असतील, सगळी संजयजी गुंजाळ असतील, सगळी इथे महाराष्ट्र सूर्यवंशी गुरुजी माझ्यासमोर बसले, मित्र साहेब माझ्यासमोर बसले. कल्याण पूर्वमध्ये लहानाचा मोठा झालो मी आणि ही सगळी मंडळी व्यासपीठावर जी बसली आहेत आता, ज्यांच्या हस्ते हा सत्कार झाला. दोन गोष्टींमुळे प्रचंड हा मला महत्त्वाचा वाटतो. त्याच्या दोन गोष्टी म्हणजे पहिली म्हणजे हा ज्या लोकांना लहानपणापासून मोठं होत झालेलं बघितलं आणि त्यांच्याकडनं प्रेरणा घेतली ते सगळे स्टेजवरील पदाधिकारी आणि ज्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातोय. आपल्या महाराष्ट्राचं, आपल्या देशाचं, पूर्ण जगाचं नॅशनल कॅरेक्टर ज्याला आपण म्हणतो, राष्ट्रीय चरित्र शिवाजी महाराज यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराची उंची कणभरही त्याच्या इथपर्यंत पोहोचण्या इतपत खूप काही करायला हवं. इतका हा मोठा प्रचंड पुरस्कार ह्या नावाने दिला गेला आहे. इथे अशा कार्यक्रमाला मला माहिती पुढचा कार्यक्रम आहे दहशतवाद आणि काश्मीर या विषयावर. इथे जमलेली जेवढी लोक असतील, जसं शिवाजी महाराजांनी मोगलांसमोर 5 लाख सैन्यांपुढे 5000 सैन्यांनी त्यांनी लढाई केली, तशी इथे उपस्थित असलेली जेवढी काही कमी जास्त लोक असतील पण ती त्या मावळ्यांप्रमाणे लाखोंच्या समोर उभं राहणारी लोक आहेत आणि त्यांच्या समोर हा सत्कार होतोय. एवढं सांगेन शिवसंस्कार समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, हे सर्व बसलेले व्यासपीठावर लोकही उद्योजक आहेत, पण उद्योजक असताना त्यांच्या क्षेत्रात अग्रेसर आहे. अग्रेसर असताना सगळ्या क्षेत्रातल्या लोकांसाठी वेळ घेऊन कार्यक्रमाचं आयोजन करणं, त्यांना प्रोत्साहन देणं ही खरोखर कौतुकाची गोष्ट. मी आभार मानतो या सर्व समितीच्या लोकांचे की आमच्यासारख्या होतकरू उद्योजकांना, विविध क्षेत्रातल्या लोकांना हे प्रोत्साहन देत आहेत. आणि महाराजांच्या नावाने ही समिती गेली जवळजवळ 35 ते 37 वर्ष हे काम चालू आहे. मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने शिवसंस्कार जर कुठे रुजला असेल महाराष्ट्रात तर तो कल्याण पूर्वमध्ये रुजला असेल असं मला वाटतं. कारण सर्व पक्षीय म्हणजे कोणत्याही ह्याचा भेदभाव न बाळगता, कारण महाराजांचा विचार तोच होता की सर्व धर्म समभाव घेऊन हा उत्सव साजरा व्हावा आणि हे चांगल्या विचाराने ही सगळी समिती काम करते. दरवर्षी नवीन नवीन अध्यक्ष असतात, चांगली कामं करतात. मला असं वाटतं ज्या महाराजांच्या नावाने हा पुरस्कार दिला गेला आहे. आपण आज अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांबद्दल चर्चा करतो. आज अमेरिकेसाठी महासत्ता या पूर्ण जगासमोर आहे. पण ज्या अमेरिकेला गेली 35 वर्ष एक देश झुंजतो तो म्हणजे व्हिएतनाम, आणि त्या व्हिएतनामच्या देशाने अमेरिकेसारख्या बलाढ्य राज्याला ज्यावेळी 35 वर्ष झुंजवलं आणि त्यावेळेला त्यांना विचारलं गेलं की तुम्ही एवढ्या मोठ्या राष्ट्राला एवढा छोटा देश कसा काय झुंजवतो, त्यावेळेला तिकडच्या राष्ट्रसेनाने त्यांनी सांगितलं की आमच्या पुढे जर अख्ख्या जगामध्ये एक आदर्श असेल तर ते म्हणजे शिवाजी महाराज. ज्या राजाची कीर्ती कदाचित आपल्या कल्याण महाराष्ट्र देशामध्ये नाही तेवढी जागतिक लेवलवर आहे. उद्योजक समोर बसले. मी जेवढा महाराजांबद्दल वाचलं ऐकलं त्याबद्दल मला असं वाटतं माझ्या बरोबर जेवढे सगळे उद्योजक आहेत त्यांच्यासाठी एवढाच निरोप देणे आहे. माझे 2 शब्द संपवेल ते म्हणजे ज्यावेळी महाराजांनी सुरुवातीला छापा घातला होता आणि या छाप्यामध्ये त्यांना एक यंत्र मिळालं होतं. ते यंत्र कसले याचं प्रचंड औत्सुक्य होतं. आपण 50 वर्ष आपल्या एखादं घर बांधण्यात जातात, पण महाराजांनी जवळजवळ 50 वर्षात 110 किल्ले बांधले. 350 किल्ल्यांपैकी इतक्या कमी वर्षामध्ये खूप काही मोठं केलेलं आहे. हा मोठ्या राजाला इतकं छोटं यंत्र मिळालं, औत्सुक्य होतं की हे यंत्र कसलं आहे. म्हणून त्याचा शोध घेताना त्यांनी इंग्रजांना पत्र पाठवलं की मला सांगा हे पत्र कसं, हे यंत्र कसले मला सुरतच्या छाप्यामध्ये मिळाले. त्यांनी सांगितलं नाही. नंतर त्यांनी माहिती काढली की ते छपाईचं यंत्र होतं आणि ते छपाईचं यंत्र घेऊन राजे तिथे थांबले नाही, तर त्यांनी गुजरातमधल्या सुरतमधल्या शेताला ते दिलं, त्याला थोडी मदत केली आणि त्या माणसाने आपल्या जगातला भारतातला सगळ्यात पहिला छपाईखाना जो शिवाजी छपाईखाना या नावाने उघडला गेला. म्हणजे असं उद्योजकांनाही प्रोत्साहन देण्याची परंपरा या महाराष्ट्राची राजाची पूर्वीपासून आहे. त्याच नावाने हा पुरस्कार मला दिल्याबद्दल समितीच्या सगळ्या आयोजकांचे मी आभार मानतो आणि अशी प्रेरणा दिल्याबद्दल धन्यवाद.
आणि स्वहित जपण्यापेक्षा कष्टकरी शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी कल्याणकारी राज्य उभं करणारे शिवराय, एक दूरदृष्टिकोन रखणाऱ्या शिवरायांचा इथे आपण बिपिनजींच्या शब्दामध्ये परिचय करून दिलेला आहे. धन्यवाद सर. मी दुसरे सत्कारमूर्ती ज्यांनी व्यावसायिकतेबरोबर सामाजिक भान जपलेलं आहे, शैक्षणिक, धार्मिक अशा अनेक अंगाने जे समाजाचं ऋण आणि राजांचा समाजहिताचा वारसा जपत आहे, ते आदरणीय मनोजी यांना विनंती करेन की आपण 2 शब्द मार्गदर्शन करावे. सन्माननीय नगरसेवक आणि आमचे सत्कारमूर्ती माजी बिल्डर म्हणून त्यांची सर्वांना ओळख आहे. पण मित्रांनो, याच्या पलीकडे जाऊन एखादी व्यक्ती जर काही काम करत असेल तर त्याचा निश्चितपणे गौरव झाला पाहिजे, ती ओळख लोकांच्या समोर आली पाहिजे. आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो की अनेकांप्रमाणे कल्याणपूरमध्ये बाहेरून या ठिकाणी आल्याच्या नंतर एक सामान्यपणे इलेक्ट्रिशियन म्हणून कामाला सुरुवात केलेली ही व्यक्ती हळूहळू इलेक्ट्रिशियन ते इलेक्ट्रिशियन कॉन्ट्रॅक्टर आणि त्यानंतर हळूहळू बिल्डर तर अनेक आहेत, परंतु एक नावाजलेला बिल्डर ज्यांचं नाव समाजामध्ये चांगल्या पद्धतीने घेतलं जातं, अशा पद्धतीचा बिल्डर जो लोकांसाठी 2 वेळेला माघार देतो, 2 पैसे त्यांच्यासाठी कमी करतो आणि तेवढं जे काही त्यांचं व्यावसायिक कार्य त्याच्या पलीकडे जाऊन कल्याणपूरमध्ये अनेक सामाजिक संस्थांना मदतीचा हातभार आणि त्याच्याही पलीकडे जाऊन जी गोष्ट अनेक लोकांना माहीत नाही की अनेक विद्यार्थ्यांचं पालकत्व त्यांनी घेतलेलं, अनेक विद्यार्थी त्यांनी दत्तक घेतलेले, अनेक शाळांना शैक्षणिक साहित्याचा पुरवठा ते करतात. हे कार्य ते कधीही लोकांना स्वतःहून सांगत नाहीत आणि त्यांची ती ओळख अजूनपर्यंत समाजापासून जपलेली. अशा पद्धतीचं शैक्षणिक कार्य, कला क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कलाकारांना प्रोत्साहन, क्रीडा क्षेत्रात काम करणाऱ्या क्रीडापटूंना प्रोत्साहन, अशा पद्धतीचं कार्य करत कल्याणपूरमध्ये सतत मदतीचा हात पुढे करणारे मनोज राय यांचा सन्मान या ठिकाणी ब्रिगेडियर हेमंत महाजन आणि कार्याध्यक्ष आमदार गणपत गायकवाड यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. टू क्रिएट करता हूँ. सब कुछ बन गया लेकिन एक अच्छा वक्ता नहीं बन पाया. बिपिन जी को बोलता हूँ कि कभी मुझे भी साथ में लेके चलो, 1 महीना मुझे आपकी शिविर में लो साथ में, कम अच्छा कुछ नहीं तो आपका शिष्य बन के सीखूँगा. बहुत अच्छे वक्त है. पूरा महाराज हर जगह इंडिया में हर जगह घूमते हैं. थोड़ा 1 महीना में छुट्टी निकालता हूँ आपके साथ, ले चलो तो मैं भी आपके साथ कुछ तो सीखूँ. व्यासपीठ पर बैठे हैं मान्यवर और मेरे पीछे का सबका नाम मैं ले रहा हूँ. जिंदगी में मैं 2 शब्द बोलूँगा कि जिंदगी में हम आगे बढ़ते हैं तो हमारे अंदर 2 मनुष्य होता है. हमारे अंदर 2 आत्मा, हम बोलते हैं एक मन और एक आत्मा हमारी रहती है. हम कभी मन का सुनते हैं, कभी हम अपने जो हमारा जमीन होता है जिसको आत्मा बोलते हैं उसका सुनते हैं. ऐसे 2 इंसान भी होते हैं हमारे अंदर. एक अंदर का इंसान होता है, एक बाहर का इंसान होता है. अंदर का इंसान हमारा 1000 गलतियाँ करता है जो हमको ही मालूम है. जो मन की सुनता है उसको मालूम होते हुए कि ये गलत कर रहा हूँ तो कोई भी वो गलत करता है. और एक बाहर का इंसान होता है जो कोई भी काम करने के पहले सोचता है कि मुझे समाज देख रहा है. मुझे अंदर का इंसान हमारा 1000 गलतियाँ करता है जो हमको ही मालूम है. जो मन की सुनता है उसको मालूम होते हुए कि ये गलत कर रहा हूँ तो कोई भी वो गलत करता है. और एक बाहर का इंसान होता है जो कोई भी काम करने के पहले सोचता है कि मुझे समाज देख रहा है, मुझे लोग देख रहे हैं. तो पहले अपने अंतरात्मा की सुनता है, फिर मन की सुनता है, फिर जो अच्छा लगे वो करता है. हम लोग जब अंदर के मन से 1000 गलतियाँ करते हैं, लेकिन जब बाहर का मन बाहर का इंसान है, मैं यही बोलूँगा कि उससे हम कभी भी ऐसी जिंदगी में कोई गलती नहीं करनी चाहिए जिससे हमको हमारा समाज, हमारे लोग गलत ढंग से देखें और हमारे कोई भी किए हुए कर्म से समाज में गलत संदेश जाए. क्योंकि जब हम बाहर का इंसान कोई भी गलत काम करता है तो पूरा समाज देखता है. और मैं 22 साल बिजनेस में हो गया.
आज तक कोई ऐसा काम नहीं किया जिससे कि समाज में किधर भी मेरा नाम उस जगह पे जाए। कि आज तक मैं बिल्डर हूँ, हमारे बिजनेस फील्ड में होते हुए कोई ना कोई गलत काम करता है इंसान, लेकिन मेरे 22 साल में आज तक मेरे ऊपर एक एंट्री भी नहीं है, एक रंगोट कोर्ट में केस भी नहीं है, पूरा वाइट बिजनेस किया। हम भी बिजनेसमैन, हम भी थोड़ा चोरी करते हैं, ऐसा नहीं है, सच्चे। लेकिन हमारा एक मन जो अंतर आत्मा है ना, उसका भी हमें सुनना चाहिए। बाहर ऐसा कोई काम नहीं करना चाहिए गलत संदेश जाए। और शिव कल्याण पुरस्कार हमें दिया उसके लिए बहुत सारा आभारी हूँ मैं। और शिव जयंती की कमेटी को बहुत मेरी तरफ से बहुत सारी बधाई। और आगे कभी भी मेरी जरूरत लगी कि मैं साथ में हूँ। और आभार मानता हूँ कि दो शब्द यही समाप्त करता हूँ। पहले बोला मैं अच्छा वक्ता नहीं हूँ। जिए मरा नहीं वही की जो जिया ना आपके लिए, उसी उदार की कथा, उसी उदार की कथा सरस्वती बखानती, उसी उदार से धरा कृतार्थ सार्थ बोलती। ही जन्मभूमी, ही मायभूमी, तुमची माता, आज जिजामातांचा तुम्ही उल्लेख केलाय, परत शुभा हे तुमच्या घरात घडणार आहेत, एकच चंद्र स्तमोहंती। आणि त्यामुळे हे लक्षात ठेवून हिंदुस्थानातल्या बाकीच्या सगळ्या प्रांतांना फक्त भूगोल आहे, महाराष्ट्राला भूगोलाबरोबर इतिहास आहे। आणि तो जर जपायचा असेल तर तुमच्या पोटी जन्मलेले जे शिवपुत्र आहेत त्यांना या दऱ्याखोऱ्यातना जर हिंडायला तुम्ही शिकवलं तर मृत्यू काय कुठेही येईल, परंतु त्यांना वृद्धत्व कधी येणार नाही, एवढे सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। समितीचे सर्व पदाधिकारी, यावर्षीचे पुरस्कार ज्यांना प्राप्त झाला ते माझे मित्र मनोज शेटराय आणि बिपिन पोटे, उपस्थित सर्व पत्रकार आणि बंधू आणि भगिनींना, आपल्यासोबत नंतर आजचा जो विषय आहे अतिशय महत्त्वाचा विषय आहे, काश्मीर आणि दहशतवाद। या विषयासाठी या ठिकाणी व्याख्यान देण्यासाठी उपस्थित असलेले निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन हे खास पुण्यावरून आलेले आहेत। त्यामुळे आपल्या यांच्यामध्ये मी कुठलाही जास्त वेळ घेत नाही। आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रास्ताविकाच्या दरम्यान फक्त तुम्हाला एवढंच सांगतो की आपल्या कल्याण पूर्वच्या सर्व मंडळींसाठीचा असलेला हा कार्यक्रम आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून चांगले संस्कार व्हावेत म्हणून चांगले चांगले कार्यक्रम, ज्याला आपण म्हणतो की आजच्या दिवशी काश्मीर हा विषय आहे, उद्या शिवछत्रपतींवरती उद्या प्रश्नमंजुषा होणार आहे, तर परवा संभाजी महाराजांचा विषय, असा एक चांगल्या कार्यक्रमांचा सातत्याने होत असलेली रेलचेल, त्याचा आस्वाद आपण घ्यावा। आणि या कार्यक्रमामध्ये आणि आपल्यामध्ये फार आठवण न येता मी आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन माननीय हेमंत महाजन आणि कार्याध्यक्ष आमदार साहेब यांनी केलं असं एकदा जाहीर करतो। आणि कार्यक्रमासाठी ब्रिगेडियर हेमंत महाजन यांना विनंती करतो की आपण आपला कार्यक्रम सुरू करावा। आहे की त्यावरती जर शत्रूंनी आक्रमण करायचं म्हटलं तर ते इतकं कठीण होतं की खरोखरच तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं कौतुक करावं असं वाटतं की त्यांनी अशा भागामध्ये आपले किल्ले बनवले आणि लढाई केली। आणि या सगळ्या किल्ल्यांचा अतिशय मोठा इतिहास आहे, याविषयी आपल्याला कल्पना आहे। अशाच प्रकारचा इतिहास, ही गौरवशाली परंपरा आजकाल भारतीय सैन्य पुढे घेऊन चालत आहे। रायगडाचा आहे, रायगडाचा वारसा, हे सगळं जाऊ दे। जिथे भारतीय सैन्य आज लढत आहे त्याचे काही फोटोग्राफ, मग ते काश्मीर असो की सियाचिन ग्लेशियर असो, तिथे अशाच प्रकारच्या कठीण परिस्थितीमध्ये लढण्याचं काम पडतं आहे। शिवाजी महाराज हे पहिले राज्यकर्ते होते ज्याला नौदलाचं महत्त्व कळालं होतं। त्यांनी अनेक सागरी किल्ले बांधले आणि सागरामध्ये सुद्धा स्वराज्याचे फोटो आपल्याला कल्पना आहे। तानाजी मालुसरे आणि छत्रपतींचे वेगवेगळे सेनापती आपल्या ओळखीचे आहेत, ते नेताजी पालकर असो की तानाजी मालुसरे असो। आणि तसेच शूरवीर आज भारतीय सैन्यामध्ये आहेत। मेजर टक्कर यांना मरणोपरांत अशोक चक्र मिळालं होतं। मग कर्नल NJ नायर जे माझ्या रेजिमेंटचे होते त्यांना पण अशोक चक्र मरणोत्तर मिळालं होतं। लेफ्टनंट हर्षल यांना सुद्धा मरणोत्तर अशोक चक्र मिळालं होतं। कर्नल हसन यांना सुद्धा अशोक चक्र मिळालं होतं। लेफ्टनंट ऋषी मल्होत्रा यांना चक्र मिळालेलं होतं।
हे सगळे असे शूरवीर होते ज्यांनी सगळी ही कशी कामं केली आणि त्यामुळेच म्हणजे आज जो भारतासमोरची वेगवेगळी आव्हानं आहेत ती तुम्हाला दिसत की गांधी महाराजांचे दहशतवादी त्यांनी कॅप्चर केलेली शस्त्र ही सगळी दाखवतो कारण हे सगळं यशस्वी बोलायला वेळ नाही आणि त्यामध्ये एक आपल्याला तरुण दिसत असेल की ज्यांनी बुलेट प्रूफ जॅकेट घातलेलं आहे ज्या क्षेत्रात तो जिवंत आहे पण त्यानंतर तो म्हणजे त्यांनी आपल्या प्राण्याचं बलिदान केलं आणि 2006चं जे सर्वात मोठं पुरस्कार होता अशोक चक्र ते त्याला 2006ला मिळालं मेजर जॉर्ज थॉमस तुम्हाला दिसत असेल आणि सगळेजण मरणोत्तर आहेत कशातलं कोणीही आज आपल्यामध्ये नाही दुर्दैवाने कारण दुर्दैवाने काय होतं की हे एवढे सगळे जे शूरवीर आहेत ज्यांच्याविषयी आपल्याला माहिती ही फार कमी असते म्हणून मी छत्रपतीविषयी आता फक्त 2 मिनिटं बोलून माझ्या ॲक्च्युली माझं बोलण्यात सुरुवात करतो की छत्रपतींनी किल्ले नक्कीच बांधले त्याच्यात काही प्रश्न नाही पण त्यांचं जे जास्त महत्त्वाचं काम होतं ते म्हणजे त्यांनी किल्ल्या इतकीच मजबूत अशी माणसं तयार केली त्यांना नरदुर्ग असं म्हटलं जातं आणि मला वाटतं आज आपल्या देशाला जर काही गरज असेल तर अशा माणसांची गरज आहे की जे छत्रपतीप्रमाणे काम करू शकतात म्हणून आपल्या सगळ्यांना निरोप असा आहे की तुम्हाला छत्रपती इतकं जरी मोठं म्हणता आलं नाही तरी कमीत कमी तुम्ही 10% 15% छत्रपती बसायचा प्रयत्न करा छत्रपतींचं जे इतिहासामध्ये स्थान आहे ते इथे दिलेलं आहे वेळेअभावी मी जास्त बोलत नाही पण महत्त्वाचं हे आहे की आपण सुद्धा त्यांच्याकडून काहीतरी शिकून काहीतरी वापरण्याचा प्रयत्न करावा ज्यामुळे अतिशय इतिहासाचा चांगल्या पद्धतीने केला जाईल